हे तुमचं अगदी बरोबर आहे आणि याला तुम्ही सुरुवात करा। आणि खानापूर तालुक्यातील आज तुम्हाला दिसून आलं की आपले जे बरेचसे ज्येष्ठ नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली। जे अध्यक्ष आहेत सीमाभाग युवा समितीचे, त्या समितीला खानापूर मराठी विकास समितीच्या वतीनं संपूर्ण पाठिंबा दिला जाईल। एवढं आम्ही सर्वांनी माझं वैयक्तिक आणि आमच्या गावातील असो परिसरातील असो या सर्व जनतेनं त्याच्यामध्ये त्यांना सहकार्य करावं असं मी या ठिकाणी सांगतो। भागात खास करून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे आणि इथे आपली भाषा तुडवली जात आहे आणि त्याच्या विरोधामध्ये आणि त्याच्याबद्दलची जागृती करण्यासाठी म्हणून तिची सन्मान यात्रा रायगडापासून सुरू होऊन तिथे सप्ताह घेऊन आपल्या परत सीमा भागामध्ये येऊन गावोगावी जाऊन आपल्या तरुणांना किंवा नवीन पिढीला समितीच्या मराठी भाषिकांना परत समितीमध्ये सामावून घेण्यासाठी ही जी यात्रेचं प्रयोजन त्यांनी आखलेलं आहे हे खरंच स्तुत्य आहे। तो यशस्वी करा असा होईल याच्या दृष्टिकोनातून तुम्ही महत्वाचं म्हणजे 26 तारखेला म्हणजे तो घेतलेली घोषणा बरोबर आहे। 26 तारखेला संविधान दिन आहे। महत्वाचं म्हणजे हा कार्यक्रम यशस्वी व्हायचा असेल तर याच्या अगोदर 5-7 दिवस की म्हणा आजपासून तिथे प्रचार झाला पाहिजे। एक योगायोग असा आहे की महाराष्ट्रात आज मराठी अस्मितेचीच जागरूकता करण्यासाठी वातावरण आहे। बेळगाव सीमाभाग युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील आणि त्यांची कार्यकारी मंडळ यांनी सीमा भागामध्ये मराठी सन्मान यात्रा काढणार आहेत। त्या संदर्भात बेळगाव शहर, बेळगाव तालुका आणि आम्ही खानापूर तालुका घटक समितीने त्यांना पाठिंबा दर्शवलेला आहे। मराठी सन्मान यात्रा म्हणून त्यांनी कार्यक्रम घेतलेला आहे। बरोबर चांगला कार्यक्रम आहे, कारण आता आपल्याला माहिती आहे सगळे मराठी भाषिक या प्रश्न जरी एक असले तरी त्याच्यापासून मर्ग आलेली आहे। तो ह्या निमित्तानं का होईना एकूण मराठी भाषेविषयी या प्रश्नाविषयी जागृती निर्माण करण्याचं काम त्या ह्या कार्यक्रमात नक्की होणार आहे। आणि त्याचा हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला आम्ही ज्या व्यक्तीला पाठिंबाच आहे त्या पुस्तकाला पाठिंबा कार्यक्रम आमचा समितीचा हा कार्यक्रम आहे। लोकांच्या पुढे बोलण्याचा एक माध्यम आहे आणि या माध्यमाच्या दृष्टिकोनातून मराठी भाषिक जागृत करण्यात चांगलं काम तेव्हा हा चांगला उपक्रम आहे, त्याला सगळ्यांचा पाठिंबा। जी मरगळ आलेली आहे ती झटकून काय ते करावं, खरं मला आनंद वाटतो। कारण आज जवळजवळ 70 वर्ष ह्या कर्नाटक जुलमी राज्यानं घटनेची पायबंदी करून घटनेचा आम्हाला कसलाही अधिकार मिळाला नाही। अरे आम्ही म्हणतो 1947 भारत स्वतंत्र झाला, पण आम्हाला काय अधिकार आहे सीमावरच्या लोकांना? काय नाही। जनतेनं मराठी सन्मान यात्रेचं स्वागत करून गावोगावात त्याचं जसं ग्रंथदिंडीचं स्वागत करतात त्याप्रमाणे करून पूर्ण महाराष्ट्र शासनाला खासदारांना त्याची जाग आणणं गरजेचं आहे, तरच त्या सीमा प्रश्नांना तर लागेल अशी मी आशा बाळगतो। तर जोपर्यंत तुम्ही काहीतरी ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत काही होत नाही। हा कार्यक्रम तुम्ही जो घेतलेला आहे हा स्तुत्य आहेच, मात्र हा रायगडवर करणार असल्यामुळं हा महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम होणार आहे। तेव्हा तुम्ही युवा समितीच्या वतीनं त्या ठिकाणी दोन तासाची ज्या सभा असेल ना त्याच्यासाठी तेथील काही नेत्यांना निमंत्रित करणं गरजेचं आहे। ते प्रसार माध्यमांना माहिती देऊन मग तुम्ही जर केला तर रायगडवरचा हा जो प्रयोग आहे हा फार तुफानी यशस्वी होईल।